नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, काल आपण गुहागरमध्ये आलो होतो आणि गुहागरला किनारा महोत्सव आपण अनुभवला. आपला मित्र जर्नी विथ निखिल याचे 5K म्हणजे 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर नक्कीच त्याला देखील शुभेच्छा दिल्या. बरं, म्हटलं गुहागरला आलो आहे तर थोडं म्हटलं फिरूया. सकाळची वेळ आहे. माझा मित्र आता आपला शुभम साखरकर ब्लॉग्स हे त्याचं यूट्यूब चॅनल आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याच्या आपण घरी आहोत आता. आणि आत्ता आपण थोडं म्हणजे 11-11:30 वाजलेत. शुभम, आपण काय प्लॅन आहे आजचा? आता एक समुद्र किनारा बघूया. हां, आणि थोडंसं बसूया, जरा रिलॅक्स व्हायचं आहे. कारण बरेच दिवस आहे ना, मी गुहागरला बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. सो गुहागरला आय थिंक 1.5 वर्ष एक वर्षानंतर आलो आहे. 1 वर्ष झाला होता. सो थोडा वेळ बसेन आणि रिलॅक्स करेन आणि बघूया पुढे काय होईल. या ब्लॉगमध्ये काहीच ठरवलं नाही. आज तर खरं मंदिरामध्ये जायचं होतं, पण काही कारणास्तव मला जाता येणार नाही आहे मंदिरात. सो आम्हाला ॲक्च्युली सुवेर आहे, त्याच्यामुळे मी मंदिरात कुठल्या जाऊ शकत नाही. अदरवाईज आपण काही मंदिरं देखील एक्सप्लोअर केली असती या भेटीमध्ये. पण असो, चला आता आपण पहिलं निघतोय गुहागर बीचला. चला गुहागर एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, आता आपण निघालो आहे खालच्या पाटातून गुहागर बीचकडे. बघा, इकडे सगळे होमस्टे वगैरे आहेत बऱ्यापैकी, जे सीझनला फुल होतात, आहे ना शुभम? बरं, होमस्टे देतात ते जेवणाची सोय असते का? होमस्टेला शक्यतो नाहीच आहे. अच्छा, म्हणजे काही ठिकाणी आहे. बरोबर. हां, कोकणातलं सुंदर कौलारू घर, जबरदस्त. इकडे मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे? लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे बघा, कोकणातली जुनी घरं किती बघा सुंदर दिसायची. आता ती म्हणतात ना, काही घरं आहेत ना, माडीचं घर. खरंच खूप सुंदर घर आहे तिकडे, जबरदस्त. पण नक्कीच आता हे सगळं चित्र हळूहळू बदलणार. गुहागर कोकण ग्लोबलाइज होते, तर गुहागर देखील कायापालट होणार हळूहळू, एवढं मात्र खरं. पण ॲटलिस्ट आम्हाला ही घरं पाहायला मिळत आहेत. हे बघा, हे गाडगेश्वर बघा, एकदम छान घर आहे तिकडे, जबरदस्त. बरं, या घरांमध्ये राहतात का लोक? काय काय घरांमध्ये आहेत लोक. होय ना? प्री वेडिंगला किंवा वेडिंग शूटला वगैरे वापरतो. अच्छा, म्हणजे अशा घरांचं जतन पण झालं पाहिजे ना. एक हेरिटेज म्हणून आपण ठेवू शकतो ही घरं. अरे, हे अन्नपूर्णा हॉटेल पण आहे. आता आपण पोचलोय श्री देव वाडेश्वर मंदिराजवळ. बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ हीच ना? चला मंडळी, चौपाटीवर जाऊया, जरा थोडंसं रिलॅक्स करूया. गुहागर चौपाटीवर, बाजूलाच गुहागर चौपाटीच्या थोडंसंच नजीक पोलीस स्टेशन पण आहे. हो, बरेच पर्यटक आलेले दिसतात. गाड्यांची पार्किंग बऱ्यापैकी आहे. चला मंडळी, बऱ्याच दिवसाने गुहागर बीचला आलो आहे आणि बघा, इकडे पार्किंग आहे. गाडी आपली पार्क केली. आल्याला म्हटलं की चला पहिलं काहीतरी खाऊन घेऊया. तर इकडेच बरीच असे स्टॉल्स आहेत. सगळेच आपल्या इकडच्या गावाकडच्या माणसांचे आहेत, ते तुम्ही कुठेही खाऊ शकता. पण माझ्या आवडीचं अन्नपूर्णा भेळ अँड स्नॅक्स म्हणून इकडे उत्तम चवीचा नाश्ता मिळतो. तर आपल्यासोबत आपले मित्र देखील आहेत, इकडे नाश्ता करत होते, मग त्यांना पण जॉईन होतं. नमस्कार. हाय, तुमचं नाव? सोहम सातार्डेकर. दादा तुमचं? माझं केदार उदय पाटील. अच्छा, हे दोघे जण आपले मित्र आहेत आणि शुभमचे ओळखीचे आहेत आणि माझ्या आता ओळखीचे झालेत. सो आपण इकडे आता नाश्ता करायला बसतोय. काय सांगितलं शुभम? तुझ्या आवडीची डिश आणि मी मिसळपाव सांगितलं. मिसळपाव? स्पेशली यांच्याकडून ट्रेन भेटली आपल्याला. अरे बापरे, थँक्यू.
बरं, तुमचं बस सेवा पण आहे ना मुंबई औदुंबर चहा ट्रॅव्हल्स. औदुंबर Tours छाया and ट्रॅव्हल्स. travels. अच्छा, यायचं तर गाड्या काय एक्स्ट्रा वाढवल्यात की हो कसं? नक्कीच नक्कीच. आपल्या 6 गाड्या नवीन येतात आता हा. आपल्या सेवेसाठी. अरे वा, तुम्ही नक्कीच जॉईन हो आमच्या गाड्यांसाठी. अरे वा, नक्की नक्कीच. कधीतरी मी पूर्वी औदुंबर छायाने प्रवास करायचो. इवन राजापूरची गंगा वगैरे पाहायला गेलो तेव्हा पण मी औदुंबर छायानेच प्रवास Right, right. केलेला. चला सर तुमचा नाश्ता. फेवरेट नाश्ता. या म्हणजे नाश्ता करायला या. शिवम तू हा वडा गरम गरम लाल वडा. मंडळी, मी इथे आल्याच्या नंतर आहे ना आवडीने समोसा चाट खातो. कारणच एक आहे. बरं, मी बोलतोय की बऱ्याच दिवसाने गुहागरला आलो आहे, पण नक्कीच 1 वर्षापूर्वी खाल्लेल्या समोसा चाटची आठवण आज सगळ्या जिभेवर आहे. आणि त्याच आशेने मी परत एकदा वर्षभरानंतर आपलं अन्नपूर्णा भेळ अँड स्नॅक्स चं स्टॉल आहे तिथे आलो आहे. सेम चव, म्हणजे मी ती चव आठवणीत ठेवून आलो की बाबा इकडे आपल्याला मस्तपैकी अशी नाश्ता मिळेल. अप्रतिम मजा आली खावं. आणि आपल्यासोबत मित्र आहेत, त्यांच्यासोबत देखील आता गप्पा गोष्टी मारत नाश्ता करून घेतो. या समोसा चाट खायला या. पहिल्याच दिवशी आला होता वाटतं. चला मंडळी, छान असा अन्नपूर्णामध्ये नाश्ता झाला आहे. आणि नाश्ता केल्याच्या नंतर गुहागर बीच बघतोय. म्हणजे बघा, एवढ्या अंतरावरती गुहागर बीच आहे आणि हा छोटासा एक पूल आहे इकडे. इथूनच आता आपण गुहागर बीचवर जाणार आहोत. कुठेतरी एक जागा बघूया आणि मस्तपैकी बसूया. हा हा, सगळी दुकानं इकडे खाली होती पूर्वी, पण अतिक्रमण ह्याच्यावरती सगळी दुकानं वरती हटवली. पण इथे असली असती तर जरा प्रॉपर झालं असतं. प्रॉब्लेम काय झाला हां की दुकानवाल्यांना झाला. पर्यटक जो असायचा ना तो बीचवरून डायरेक्ट इथे जो येतो ना हां, तो ट्रॅव्हलिंग करायला लागतो. त्यामुळे मग पर्यटक यायचाच कमी झाला. बरोबर पहिल्या दृष्टीने बराच पर्यटक यायचा. बरोबर. आता बघा, गुहागर बीचवरती इकडे जाहीर सूचना लिहिली आहे. पावसाळ्यामध्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात उधाण असतं, त्यामुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला असतो. तसेच किनारपट्टी वेगवान वारे वाहत असतात, त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी व पर्यटकांनी समुद्र किनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तर याबाबत नागरिकांनी व पर्यटकांनी पावसाळ्यासाठी पावसाळ्यासाठी आणि आता पण थोडीशी आहे ना नगरपंचायतकडून आणि इथल्या पॉलिटिशियन आहेत ना त्यांच्याकडून सुद्धा सतर्कता आहे. प्लस लाईव्ह गार्ड सुद्धा आहेत की अच्छा, आहेत का इकडे लाईव्ह गार्ड्स? बरं, पोहायला आतमध्ये सोडत नाही ना? नाही सोडत, पण सोडलं तर एक लिमिटेशन आहे. तेवढ्या ह्याच्यात फक्त सोडतात. बरोबर. कारण का इन केस काय झालं तर मग त्याची जबाबदारी असेल पूर्ण भागावर. बरोबर म्हणून थोडंसं कुठेतरी आळा घातला. बरोबर. हा हा, जबरदस्त सुंदर वातावरण आहे. समोरच गुहागर बीच. दुपारची वेळ आहे. आपण या सुरूच्या वनात थोडंसं कुठे ना कुठे जागा घेऊन बसूया. हा आहे गुहागर बीच, गुहागर समुद्र किनारा. तेवढाच फक्त तिथे कचरा दिसतोय. कोणीतरी येऊन काहीतरी प्लास्टिक वगैरे फेकलं असतं. रविवारच्या टायमिंग पण कोणी पर्यटक म्हणून हे आल तर जबाबदार पर्यटक म्हणून या. कचरा आपल्यासोबत आणलेला प्लास्टिकचा घेऊन जा. आपल्या गुहागर बीच नीट, क्लीन आणि सुंदर ठेवा. वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तिकडे. वॉटर स्पोर्ट्स पण चालू झाले ना बऱ्यापैकी? चालू झालं. चला, गुहागर देखील, गुहागर समुद्र किनारा देखील किंवा गुहागर चौपाटी देखील एक वॉटर स्पोर्ट्स, म्हणजे वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच इकडे येऊन वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेऊ शकता. चला मंडळी, गुहागरची भटकंती करता करता आपण आता एका अशा ठिकाणी जातो आहे. शुभमने आपल्याला अशा एक अननोन ठिकाणी घेऊन आलं आहे जिथे बरीच मंडळी कोण पोचत नाहीत, पर्यटक मंडळी. तर म्हणाले की चला तुम्हाला हा स्पॉट दाखवतो. तर आपण आता गुहागर बीचवरून निघून आता एका ठिकाणी आलो आहे. मला रोड दाखवतो. एकदम अरुंद असा रोड आहे. तर मंडळी, आता पण एका अशा ऐतिहासिक वास्तूजवळ आलो आहोत. आता या दोघांनी मला घेऊन आले. दादा, काय या ऐतिहासिक वास्तूबद्दल सांगितलं जातं? हे पलकुट्या बाजीरावाचा वाडा म्हणतात. हा. आमच्या पूर्वजा म्हणजे आजापंजांकडून ऐकलेलं आहे. अच्छा, अशा गोष्टी तुम्ही पूर्वजांकडून तुमच्या ऐकल्यात? जर पूर्वी आम्ही शाळेत होतो तेव्हा इकडे करवंदाला यायचे. बरोबर. आता आपण आलोय गाडी घेऊन प्रॉपर. बरोबर बरोबर. तर गाडी घेऊन आलो. आता गाडीला आपल्याला रस्ता आहे म्हणून आपण गाडी घेऊन आलो. बरोबर. पूर्वी आम्ही हे आता ही आंब्याची झाडं आहेत समोर. हां हा,
इथून आम्ही पूर्वी खालून समुद्रावरून चालत यायचे. मी आहे प्रॉपर खालचा पटचा. हां हां तर आम्ही माझे 7-8 मित्र आम्ही चालत यायचे. हां. हा डोंगर पूर्ण चढून किल्ला पूर्ण पॅक होता. अच्छा. कम से कम नाही म्हटलं तर 8 वर्षापूर्वी हा किल्ला पॅक होता. बरोबर त्या टायमाला आम्ही करवंदाला यायचे तेव्हा इथून खालून यायचे चालत. बरोबर तेव्हा आम्हाला चालताना पण जायचं बाजीरावाच्या वाड्यावर. बरोबर. त्यासाठी आम्ही यायचे. तेव्हा किल्ला पूर्ण पॅक होता. हां. तेव्हा ह्याला कुठेच दरवाजे नव्हते. त्या टायमाला आम्हाला अशा आमच्या पंजोबांकडून माहिती भेटली होती. तिथून त्याला खालून गुफा होती. अच्छा. की आता हे रस्ते बिस्ते दाखवलेले आहेत ना, इथून अशी खाली गुफा होती आणि समुद्रात वगैरे ती गुफा गेलेली होती. बरोबर. तर त्याच्यानंतर मला समजलं होतं की तो समुद्रातून वगैरे जायचा. बरोबर. पण हा पलकुट्या बाजीरावाचा वाडा म्हणतात. हम्म. त्याच्याबद्दल मला म्हणजे मी सांगत नाही की प्रॉपर मला माहिती आहे. माझ्या पूर्वजांनी जेवढी मला सांगितली तेवढीच मी दादा तुझ्यापर्यंत सांगू शकतो. बरोबर. म्हणजे जुनी माणसं म्हातारी माणसं सांगत असतात त्यांनी माझ्या पंजोबाने मला सांगितली होती की हा समुद्रात वगैरे गुफा होती. जेणेकरून हा पलकुट्या बाजीराव म्हटलं गेलाय ना, त्यांनी कोणाशीच युद्ध केली नाही. अच्छा. ना महाराजांशी ना मुघलांशी. बरोबर. एवढंच मला समजलं होतं. आमच्या पूर्वजांनी सांगितलं होतं. बरोबर. त्यामुळे हा आम्ही बरेच जणांना सांगतो आम्हाला एवढंच माहिती आहे. बरोबर. म्हणजे ऐकिवातातली गोष्ट आहे, जुन्या माणसांकडून गोष्ट आहे. आजोबांनी सांगितलेली जेणेकरून की हा असा असा आहे. तेव्हा आम्ही स्वतः बघायला यायचे की बाजीरावाचा वाडा काय ते बघूया. बरोबर. ही आता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे की कसं काय? ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी, पण तिला गव्हर्नमेंटचा दर्जा आहे अजून. बरोबर. मंडळी हा स्पॉट पाहू शकताय. समोरच खाली आपल्याला अथांग समुद्र किनारा बसतोय आणि हे सॉरी काजूचं झाड आहे. काजूच्या झाडाखाली असं एकदम सरफेस बनवला गेलाय. हा 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 हा. समोरच आपला गुहागर समुद्र किनारा पाहायला मिळतो आणि आपण एवढ्या उंचावर आलो आहोत. जबरदस्त स्पॉट आहे, भारी वाटला. आणि या दादांनी दोघांनी खरं तर आपला मित्र आहे त्याने आणि खरं तर यांचं लहानपण इकडे गेलं आहे. या रानातून करवंद शोधत यायचं असं ते सांगतात आणि जुन्या माणसांकडून गोष्टी ऐकलेल्या की बाबा अशा अशा गोष्टी आहेत. तर त्याने ते आपल्याला सांगितलं आणि त्यांना असं वाटलं की हा स्पॉटवरून तुम्हाला आहे ना समुद्राचा व्ह्यू भारी दिसेल. मला असं वाटतं की इतिहासकार असतील जाणकार असतील ना, तर मला असं वाटतं की त्यांना ह्याची माहिती प्रॉपर असेल ठिकाण वगैरे बघून, तर नक्कीच ते कमेंटमध्ये सांगतील जेणेकरून बरोबर. इतिहास अभ्यासक असतील तर ज्यांना इतिहास संदर्भाशी कुठले मिळतील तर त्यांनी सांगावेत. आता हे काय ऐकिवातातल्या सगळ्या गोष्टी आहेत जुन्या माणसाच्या पण पुरावा गावेल की अशा गोष्टी आहेत. पण खूप सुंदर जागा आहे मुळात. हा वाडा किंवा जो काही राजवाडा होता असेल पूर्वीच्या काळी, सो अफलातून म्हणजे एवढी समुद्राची गारगार हवा आणि इकडे झाडं माडं वगैरे होते असतील, भारीच मजा आली. हे आपला गुहागर दिसतो खालचा पाट. होय होय. त्याच्या पुढे गेला की बाजारपेठ, हां हां. त्याच्या पुढे बाग, त्याच्या पुढे रानवी आणि त्याच्यानंतर ती कंपनीची जेटी दिसते. आता धुका आहे त्यामुळे दिसत नाही. आणि ह्या साईडला आपण असे गेलो तर डायरेक्ट जयगड वगैरे पोस्टल लाईन. अच्छा, जयगड. इकडून जयगड हां हां. मार्ग बघा वापरतो असं. आपल्याला त्या समुद्र किनाऱ्यावरती उभं राहून आहे ना समुद्र एवढंसा वाटतो, पण आता वरून बघता होता म्हणजे नजर पोचत नाही आहे अक्षरशः. तर मंडळी तुम्ही म्हणाल की आत्ता तू घरी कसं, तर मंडळी कसं झालं, गुहागरची भटकंती करता करता आपल्या गोप्रोच्या दोन्ही बॅटऱ्या डेड झाल्या आणि मी ते चार्जिंगचा प्रयत्न देखील 2-3 ठिकाणी केला पण ते झालं नाही. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर मी घरचा परतीचा प्रवास केला आणि फायनली आता घरी आलो. आणि कसं झालं, गुहागरची ही अर्धवट राहिलेली भटकंती परत एकदा कधीतरी पूर्ण करायला जाऊ. पण नक्कीच गुहागर अनटच प्लेस आहे मी म्हणेन. तिकडे बरेच म्हणतात ना शहरीकरण नाही आहे अजूनपर्यंत तरी, आणि खूप सुंदर सुंदर जागा आहेत. आपल्या मित्रांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं की तू कधीतरी परत येशील तर तुम्हाला नक्कीच त्या अनटच किंवा अननोन प्लेसेस आहेत गुहागरच्या त्या आपण तुम्हाला दाखवूया. म्हणजे तुम्हाला गुहागर परत पाहायला आवडेल का हे कमेंट करून सांगा. आपण परत एकदा गुहागर भटकंतीचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. सो मंडळी फायनली घरी आलोय. विहा आता संध्याकाळची वेळ आहे, विहाला आंघोळी घातली आणि आता थोडंसं खेळवण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुर्तास मी इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की पहा. आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. एव्हा कोकण आपलंच असं. काळजी घ्या.